राम राम मंडळी उपवासाचे गुलाबजामुन बनवते मी. चला मग साहित्य बघूया. 2 मोठे बटाटे घेतलेत, अर्धा किलो होतील एवढे. पाव किलो रताळे घेतलेत. रताळे आपण वेगळे बॉईल करायला टाकणार आहोत आणि बटाटे मी वेगळे बॉईल करायला टाकलेत. अख्खेच टाकले कारण काय ते जास्त शिजले जातात. अख्खे टाकले की शिजले जात नाहीत, पूर्णपणे व्यवस्थित शिजतात. आता मी रताळे वेगळे बॉईल करून घेतले, ताटावरती फक्त ठेवले, पाणी वगैरे काही नाही टाकलं. बघू शकता तुम्ही. रताळे पण छान बॉईल झाले आणि बटाटे पण छान शिजले. साल काढून घेऊन आपण मॅश करून घेऊया. उपवासाला काहीतरी गोड, काहीतरी खिचडी वगैरे खाऊन झालं की काहीतरी माझ्या घरात नेहमी असं बोललं जातं की काहीतरी गोड पाहिजे. आता काय तुम्ही बोललं चला काहीतरी वेगळी रेसिपी करूया. तर अशा प्रकारचे मी गुलाबजामुन बनवलेले आहेत. आता रताळे आणि बटाटे व्यवस्थित मॅश करून घेऊया. झालेलं आपलं मॅश. अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये दूध पावडर टाकलेली आणि चवीनुसार चिमटभर मीठ टाकले. छान मळून घेऊया. सुक्क झालं पाहिजे व्यवस्थित असं पुरण, कारण काय जरा जरी पाणी राहिलं ना तर गोळे तेलामध्ये टाकले की असे फसफस होतात. 1 चमचा तूप टाकले, 1 चिमट मीठ टाकले. पीठ छान मळून झालेलं आहे. आपण गोळे बनवून घेऊया छान. तुम्हाला हव्या तेवढ्या आकारात छोटे मोठे अशा प्रकारचे बनवायचे आहेत गुलाबजामुन. बघू शकता छान बनवून झालेले. आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. 2 वाट्या साखर घेतली, 2 वाट्या पाणी घेतले. आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पाक करायचा. 10 मिनटं उकळत फास्ट गॅसवर ठेवलं ना की बंद करून टाकायचा गॅस. तूप घेतलं आहे मी. तुम्हाला तेल घ्यायचं तर तेल तुमच्या जसं ह्याच्यात बसेल तसं घ्या, तूप किंवा तेल. गॅस फास्ट करून तेल पूर्ण गरम झालेलं आहे. नंतर स्लो केला आहे मी गॅस. 2 मिनटं स्लो करायचा, परत लगेच फास्ट करायचा. कारण थंड तेलामध्ये तेलामध्ये पसरू शकतात आणि गरम तेलामध्ये आतून कच्चे राहतील. त्याच्यामुळं मिडियम आचेवरच करायचे आहेत आपल्याला. जास्त फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही. अशा प्रकारे एक एक टाकून बघितलं पहिलं वेगळे वेगळे होतात आहे व्यवस्थित फ्राय. अर्धे झालेत फ्राय, अर्धे करूया आपण. फ्राय टाकलेले आहेत. एकदम टाकले की ते तेलामध्ये सुटतात किंवा बघू शकता छान असे झालेले आहेत. अशा प्रकारे सर्व फ्राय करून घेऊया आपण. पाक पण झालेला आहे आपला. आता पाक पण थंड झाला पाहिजे आणि गुलाबजामुन पण थंड झाले पाहिजेत. लगेच टाकायचे नाहीत, कारण का हा बटाटा आहे तो असा का ओला होऊ शकतो. पाक थोडा घट्टच झालेला आहे. नाही, मी घट्टच ठेवला मुद्दामून, जास्त पातळ नाही ठेवला. बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून बनवून बघा, 1 नंबर खायला.